तर मित्रांनो, कधीकधी आपण मजेसाठी घेतलेला एक छोटासा निर्णय आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथून परत येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आजची ही कथा आहे 5 मित्रांची, जे अनेक वर्षानंतर एकत्र रोड ट्रिपसाठी गेले होते. सगळं अगदी परफेक्ट चाललं होतं. मस्ती, गाणी, दारू आणि जुन्या आठवणी. पण एका दाट जंगलात रात्रीच्या अंधारात त्यांच्यापैकी एका मित्राला दिसली एक रहस्यमयी सुंदर बाई. फक्त त्यालाच ती दिसत होती, बाकी कुणालाच नाही. आणि त्या एका क्षणानंतर त्यांच्या आयुष्यात सुरू झाला एक असा भयानक खेळ जिथे प्रत्येक मिनिटासोबत मृत्यू त्यांच्या जवळ येत होता. नेमकी कोण होती ती बाई? त्या जंगलातील जुन्या घराचं रहस्य काय होतं? आणि त्या रात्री त्या 5 मित्रांपैकी कोणाला आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती ती शक्ती? ही आहे माणगाव ते कोल्हापूर प्रवासादरम्यान घडलेली एक थरकाप उडवणारी खरी घटना. मित्रांनो, तुम्हाला जर अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्स स्टोरीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला अशाच आणखी भयानक कथा तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मोटिवेशन देतो. मित्रांनो, ही कथा सागरने मला ईमेलद्वारे पाठवली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार ही त्याच्यासोबत घडलेली एक खरी घटना आहे. सागर हा महाराष्ट्रातील माणगावचा रहिवासी होता. जून 2020 मध्ये तो एअरफोर्सची तयारी करण्यासाठी मुंबईतील एका डिफेन्स अकॅडमीत दाखल झाला होता. अकॅडमीने विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय केली होती. हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यावर सागरची 4 मुलांशी ओळख झाली: समीर, संजय, आकाश आणि विशाल. समीर नगरचा, संजय नागपूरचा, आकाश अलिबागचा तर विशाल नाशिकचा होता. तयारी करताना त्यांची मैत्री खूप घट्ट होत गेली. काही महिन्यांनी परीक्षा झाली, पण त्यांच्यापैकी कुणाचीही निवड झाली नाही. मग त्यांनी विचार केला की इथे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. त्यानंतर सगळे आपल्या शहरात परत गेले आणि तिथल्याच एका कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करू लागले. काळ पुढे सरकत गेला आणि 3 वर्षानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. या संपूर्ण काळात ते फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे सतत एकमेकांच्या संपर्कात होते, पण इतक्या वर्षात त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र एकदाही झाली नव्हती. 15 एप्रिल 2024 रोजी समीरने व्हॉट्सॲपवर ग्रुप कॉल केला. तो म्हणाला, आपल्याला भेटून खूप दिवस झाले, चला एक ट्रिप प्लॅन करूया आणि पुन्हा सगळे भेटूया. तो पुढे म्हणाला, काही दिवसांनी आपल्यापैकी कुणी मास्टर्ससाठी बाहेर जाईल, कुणाचं लग्न होईल आणि पुन्हा भेट होईल की नाही हे सांगता येत नाही. हे ऐकून त्यांच्यापैकी कुणीही नकार देऊ शकला नाही. शेवटी त्यांनी कोल्हापूर रोड ट्रिपचा प्लॅन केला. त्यांनी ठरवलं की माणगावहून निघायचं आणि आंबेनळी घाट पार करून महाबळेश्वर मार्गे मग कोल्हापूरपर्यंत जायचं. सागरचं घर माणगावमध्ये होतं आणि तिथून कोल्हापूरचा रस्ता तुलनेने जवळ होता. सागर म्हणाला, माझं घर सगळ्यात जवळ आहे, त्यामुळे तुम्ही 2-3 दिवस आधी माझ्याकडे या, थोडी तयारी करू आणि मग रोड ट्रिपला निघू. 25 मे 2024 रोजी सगळे सागरच्या माणगावमधील घरी पोहोचले. 26 तारखेला त्यांनी पूर्ण दिवस आराम केला आणि 27 मेच्या संध्याकाळी कोल्हापूरच्या दिशेने निघायचं ठरवलं. सागर म्हणाला, आपण संध्याकाळी 6 नंतर निघूया, कारण त्यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक कमी असेल. पण ट्रॅफिक टाळण्याच्या प्रयत्नात ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच वाटेला जाणार होते याची सागरला अजिबात कल्पना नव्हती. संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी आपापलं सामान सागरच्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये भरलं आणि रात्री 7 वाजता त्यांनी माणगावमधील सागरच्या घरातून कोल्हापूर रोड ट्रिपला सुरुवात केली. सुमारे 50 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक बिअर शॉप दिसलं. त्यांनी बिअर आणि इतर खाण्यापिण्याचं सामान घेतलं. गप्पा मारत, खात पीत आणि गाण्यांचा आनंद घेत ते निवांतपणे पुढे निघाले. 3 वर्षानंतर ते पुन्हा सगळे एकत्र भेटले होते, त्यामुळे बोलण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर विषय होते. सागर सांगतो की माणगावपासून सुमारे 90 किलोमीटर पुढे आंबेनळी घाटाच्या दिशेने जाताना एक दाट जंगलाचा भाग लागतो. त्या भागात सभोवताली फक्त जंगल, खोल दऱ्या आणि वळणावळणाचे घाट रस्ते होते. जवळपास 15 ते 18 किलोमीटरचा तो संपूर्ण रस्ता दाट जंगलातून जात होता. रात्री साधारण 10:15 वाजले होते. सागर हळूहळू गाडी चालवत ते जंगलातून पुढे जात होता. तेवढ्यात नागपूरहून आलेल्या संजयने सागरच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जरा गाडी थांबव, मला टॉयलेटला जायचं आहे. सागरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. जंगलाच्या मधोमध संजय खाली उतरून गेला. तेव्हा सागर मजेत आपल्या मित्रांना म्हणाला, आणखी कुणाला जायचं असेल तर आत्ताच जाऊन या, नाहीतर मी पुन्हा पुन्हा गाडी थांबवणार नाही. गप्पा आणि मजामस्करीत वेळ कसा गेला ते त्यांना कळत नाही. दरम्यान संजयला जाऊन जवळपास 8-10 मिनिटं झाली होती. तेव्हा समीर म्हणाला,
अरे संजय अजून परत आला नाही. टॉयलेटला जाऊन एवढा वेळ काय करतोय? त्यावर विशाल हसत म्हणाला, त्याने बिअर प्यायली आहे ना, कुठे तर जाऊन झोपला असेल, कदाचित रस्त्याच्या कडेलाच पडला असेल. हे बोलून विशाल गाडीतून खाली उतरला. थोडं पुढे गेल्यावर त्याला संजय दिसला. संजय जिथे टॉयलेटसाठी थांबला होता तिथेच उभा राहून जंगलाकडे एकटक पाहत होता. विशाल मोठ्याने ओरडला, संजय, अरे किती वेळ लघवी करणार आहेस? चल गाडीत बस. पण संजय तिथेच उभा राहिला आणि विशालला म्हणाला, सगळ्यांना गाडीतून खाली उतरव आणि पटकन इथे घेऊन ये. विशालने बाकी मित्रांनाही बोलावलं. सगळे संजय जवळ आले. संजय जंगलाकडे बोट दाखवत म्हणाला, तिकडे बघा, एक खूप सुंदर बाई उभी आहे. सगळ्यांनी जंगलाकडे पाहिलं, पण कुणालाच कोणतीच बाई दिसली नाही. संजय पुन्हा म्हणाला, अरे बघा ना, ती तिकडून आत जंगलात जाते. हे ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मग समीर म्हणाला, अरे संजय, तुझं डोकं फिरलंय का? इथे ना कोणती बाईक आहे ना गाडी आहे, मग अशी बाई इथे आली तरी कुठून? समीर संजयला म्हणाला, तू खूप बिअर प्यायलास म्हणून तुला नशा चढली आहे. चल शांतपणे गाडीत बस. संजय मात्र जंगलाकडे पाहतच गाडीपर्यंत आला. सगळ्यांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवलं. गाडीत बसल्यानंतरही तो सतत म्हणत होता, मी खरंच तिला पाहिलंय. ती बाई खूप सुंदर होती. ती माझ्याकडे पाहून हसली आणि मग जंगलाकडे चालत गेली. पण तुम्ही लोक लगेच तिथे आलात. सागर ईमेलमध्ये सांगतो की त्या संपूर्ण घाट रस्त्यावर त्यांना फक्त 2 वनविभागाचे चेकपोस्ट तेवढे दिसले होते. त्याशिवाय एकही माणूस त्यांना दिसला नव्हता. कसेबसे त्यांनी संजयला समजावलं आणि गाडीत बसवलं. पण संजय सतत खिडकीतून जंगलाबाहेर पाहत होता. टॉयलेटसाठी थांबून जेमतेम 10 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात संजयने अचानक सागरचा खांदा पुन्हा पकडला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ती बाई पुन्हा दिसली. बघ, रस्त्याच्या कडेला उभी आहे. हे ऐकताच सागर चिडला, अरे यार, मला शांतपणे गाडी चालू दे, का सतत त्रास देतोयस? पण संजय विनवणी करत म्हणाला, भाऊ, फक्त एकदाच गाडी थांबवून बघ ना, एकदाच. त्यानंतर मी काहीच बोलणार नाही. जर तुम्हाला ती बाई दिसली नाही तर मी पुन्हा तिच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही. पण प्लीज फक्त एकदाच गाडी थांबवा. संजयचा आग्रह पाहून विशाल सागरला म्हणाला, ठीक आहे, गाडी बाजूला थांबव, एकदा पाहून तरी घेऊया. सागरने पुन्हा गाडी जंगलाच्या रस्त्याच्या कडेला उभी केली. सगळेजण खाली उतरले. ते गाडीपासून जवळपास 15 ते 20 मीटर मागे चालत गेले. तिथे गेल्यावर त्यांना रस्त्याच्या बाजूला जंगलात जाणारी एक अरुंद पायवाट दिसली. संजय त्या पायवाटेसमोर शांत उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता. तो म्हणाला, आपण इथून जात होतो तेव्हा ती बाई इथेच उभी होती. हे ऐकून त्याचे सगळे मित्र त्याच्याकडे रागाने पाहू लागले. अरे, ही पायवाट आज जंगलात जाते, चला थोडं पुढे जाऊन पाहूया. विशाल त्यांच्या ग्रुपमधला सर्वात मोठा होता. तो म्हणाला, ठीक आहे, एकदाच खात्री करून घेऊ, चला जंगलात जाऊया, चला आज जाऊन पाहू. संजय म्हणाला, ती बाई बहुतेक आज जंगलात गेली आहे, चला तुम्ही सगळे माझ्यासोबत या. मग सगळेजण संजय सोबत त्या अरुंद पायवाटेने जंगलाच्या आत चालू लागले. सुमारे 50 मीटर आत गेल्यानंतर त्यांना ती बाई कुठेच दिसली नाही. मात्र एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक छोटंसं जुनं घर दिसलं. त्या घराभोवती दाट गवत वाढलेलं होतं. ते हळूहळू त्या घराजवळ पोहोचले. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी पाहिलं की घराच्या तिन्ही बाजूंना दगडी भिंती होत्या आणि समोरची भिंत पूर्ण काळ्या कोळशासारखी दिसत होती. सगळे वर खाली नजर फिरवत त्या बाईला शोधू लागले, पण ती बाई कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात समीरचं लक्ष त्या काळ्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीवर पांढऱ्या रंगात काहीतरी लिहिलेलं होतं. समीर थोडा जवळ गेला आणि वाचू लागला, चला आपल्याला भेटायला कुणीतरी आलं आहे. हे वाचताच समीर मोठ्याने म्हणाला, अरे इकडे बघा, इथे काय लिहिलंय? जसं सगळ्यांनी ती ओळ वाचली तसे भीतीची एक थंड लहर त्यांच्या अंगातून गेली. त्या क्षणी कुणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. तेव्हा विशालने घाबरलेल्या आवाजात सगळ्यांना तिथून निघायला सांगितलं. त्यांनी पटकन संजयला पकडलं आणि थेट गाडीपर्यंत घेऊन आले. पण संजय सतत ओरडत होता, अरे त्या बाईला भेटूया, तिच्याशी बोलूया. सगळ्यांनी त्याला रागवलं आणि जबरदस्तीने गाडीत बसवलं. ते पुन्हा गाडीत बसले तेव्हा रात्रीचे जवळपास 11:15 वाजले होते. तिथून पुढे सुमारे 60 ते 65 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ते महाबळेश्वर पुढे एका छोट्या गावाजवळ पोहोचले. कोल्हापूर अजूनही खूप दूर होतं. आता ते भिंतीवर लिहिलेल्या वाक्याबद्दल सांगायचं झालं
तर नंतर सागरने इंटरनेटवर आणि लोककथांच्या फोरमवर शोध घेतला की अशा आत्मा किंवा शक्ती स्वतः काही लिहू शकतात का. मग त्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळालं की जर त्यांना कुणाचं तरी माध्यम किंवा परवानगी मिळाली तर त्या अशा प्रकारचे संदेश लिहू शकतात. कदाचित त्या शक्तीने कुणाच्या तरी माध्यमातून तो संदेश लिहून घेतला असावा. पण त्यावेळी यापैकी कुणाच्याही मनात असा कोणताही विचार आला नव्हता. ते महाबळेश्वरच्या पुढे एका छोट्या गावाजवळ पोहोचले होते. चला थोडा वेळ आराम करू आणि मग पुढे जाऊ, माझं डोकंच काम करत नाहीये. त्या गावात श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर नावाचं एक छोटंसं दुकान होतं आणि त्याच्या अगदी शेजारी चहा आणि मॅगी मिळणारं एक छोटंसं हॉटेल होतं. त्यावेळी रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. सागर आत जाऊन चहाची ऑर्डर देऊन बाहेर आला. बाहेर सगळ्यांनी खुर्च्या गोलाकार लावून बसकण मारली. ते सहज गप्पा मारत होते. संजयला नक्की झालंय तरी काय, अगदी वेड्यासारखा वागत आहे, ती त्याची थट्टामस्करी करू लागले. थोड्या वेळांनी सगळ्यांनी चहा घेतला, अंग ताणलं आणि मग समीर सागरला म्हणाला, सागर तू खूप वेळ गाडी चालवली आहेस, आता तू मागे बस, पुढे मी ड्राईव्ह करतो. सगळेजण पुन्हा गाडीत बसले. समीर ड्रायव्हिंग सीटवर बसला. तेवढ्यात अचानक संजय म्हणाला, अरे त्या खुर्चीकडे बघा, तिथे एक बाई बसली आहे. सगळ्यांनी त्या खुर्चीकडे पाहिलं पण कुणालाही कोणतीच बाई दिसली नाही. संजय पुन्हा म्हणाला, ती मला बाहेर बोलावत आहे. हे बोलतात संजयने गाडीचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. संजय दरवाजा उघडताच सगळ्यांनी पटकन त्याचा हात पकडला आणि विचारू लागले, अरे काय झालंय तुला, वेडा झालायस का. सागरही त्याच्यावर ओरडला. हे ऐकताच संजय संतापून मोठ्याने म्हणाला, म्हणजे मला ती बाई दिसते आहे म्हणून मी वेडा आहे का. तुम्हाला ती का दिसत नाहीये हे मला कसं कळणार. आत्तापर्यंत त्याच्या मित्रांनी संजयचं ते बोलणं फारसं गंभीर घेतलं नव्हतं. त्यांना वाटत होतं की बियरच्या नशेत तो काहीतरी वेड्यासारखं बोलत आहे. दरम्यान सागर समीरला म्हणाला, चल गाडी सुरू कर, आपण इथून निघूया. ते त्या गावातून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघाले. सुमारे 1 तास गाडी चालवल्यानंतर त्यांनी जवळपास 45 किलोमीटर अंतर पार केलं होतं. रात्री साधारण 1:30 वाजता ते एका निर्जन घाट रस्त्यावर पोहोचले. त्या भागात सभोवताली फक्त जंगल, खोल दऱ्या आणि दाट धुकं होतं. त्या घाट रस्त्यावरून जात असताना समीर अचानक म्हणाला, सागर गाडी लोड घेत नाहीये, मी पूर्ण एक्सलेटर देतोय पण तरीही गाडी खूप हळू चालते आहे. तो पुढे म्हणाला, असं वाटतंय जणू कुणीतरी गाडी मागून पकडून धरलेली आहे. सागर म्हणाला, अरे हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे, खूप चढ आहे म्हणून तुला असं वाटत असेल, इंजिनवरही लोड येत असेल. ते अजूनही याच गोष्टीवर बोलत होते तेवढ्यात त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली. गाडी अचानक बंद पडताच सागर म्हणाला, ठीक आहे, थोडा वेळ गाडी बंदच ठेवूया. त्यावर समीर म्हणाला, मला वाटतं गाडी ओव्हरहीट झाली असेल, कदाचित क्लच प्लेटही जळाली असेल. सागर म्हणाला, ठीक आहे, 10 मिनिटं गाडी थंड होऊ दे. समीर आणि सागर दोघेही गाडीतून खाली उतरले. त्यांनी बोनेट उघडला, आत पाणी टाकलं आणि गाडी थोडी थंड होईपर्यंत तिथे उभे राहून ते सिगारेट ओढू लागले. त्या निर्जन घाट रस्त्यावर ते जवळपास 20 ते 25 मिनिटं थांबले होते. थोड्या वेळाने निघायची वेळ झाली तेव्हा समीर सागरला म्हणाला, सागर आता तूच गाडी चालव, मला अशा घाट रस्त्यांवर गाडी चालवायची सवय नाही. तो पुढे म्हणाला, आता गाडी माझ्याकडून नीट कंट्रोल होत नाहीये, क्लच पेट जळाली तर आपण या जंगलाच्या मधोमध अडकून पडू. सागर म्हणाला, ठीक आहे, आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तिथून अवघे 2 किलोमीटर पुढे गेल्यावर त्यांची स्कॉर्पिओ पुन्हा बंद पडली. यावेळी मात्र सागर कितीही प्रयत्न करत होता तरी गाडी सुरू होत नव्हती. समीर घाबरून म्हणाला, आपण नेमकं कुठे अडकलो आहोत, या रस्त्यावर तर सध्या आपल्याशिवाय कोणीच नाही. सागर म्हणाला, ठीक आहे, गुगलवर मेकॅनिकचा नंबर शोधूया. सागरने मोबाईलवर जवळच्या मेकॅनिकचे नंबर शोधले. त्याला 3-4 नंबर मिळालेही. त्याने एकामागून एक सगळ्यांना फोन केले. त्यापैकी दोघांनी फोनच उचलला नाही. तर एका मेकॅनिकने स्पष्ट सांगितलं, मी उद्या सकाळी 10 वाजण्यापूर्वी येऊ शकणार नाही. शेवटी सागरने आणखी एका मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला, तुम्ही असं करा, आता रात्रीचे 2 वाजले आहेत, मी सकाळी 5 वाजता तुमच्याकडे पोहोचतो. तो पुढे म्हणाला, गाडीचा फोटो आणि तुमचं लोकेशन मला सेंड करून ठेवा. मग अचानक त्या मेकॅनिकचा आवाज गंभीर झाला. तो म्हणाला, काही झालं तरी आताच्या आता गाडीत बसून घ्या आणि मी येईपर्यंत चुकून सुद्धा गाडीच्या बाहेर पडू नका, तुमची गाडी आता सुरू होणार नाही. तो पुढे म्हणाला, गाडीचा ब्लोअर सुरू करा आणि आतमध्ये झोपा. मग त्याने 2-3 वेळा एकच गोष्ट पुन्हा सांगितली, खिडक्या पूर्ण बंद ठेवा आणि जर कोणी रस्त्यावरून जाताना हात दाखवलाच, गाडीवर टकटक केली, आवाज दिला, अगदी तुमच्या मित्राचाच आवाज जरी ऐकू आला तरी सुद्धा गाडीतून बाहेर पडू नका. फोनवर मेकॅनिकचं हे बोलणं ऐकताच सागरच्या अंगात
भीतीची एक थंड लहर पसरली. त्याच्या मनात लगेच संजयचा विचार आला. तो समीरला हळू आवाजात म्हणाला, संजयला मधल्या सीटवर बसव. संजय मागच्या सीटवर मधोमध बसला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना त्याचे मित्र बसले होते. सागर पुढच्या ड्रायव्हिंग सीटवर होता, तर त्याच्या शेजारी समीर बसला होता. सगळ्यांनी गाडीच्या खिडक्या बंद केल्या आणि आत शांत बसण्याचा प्रयत्न करू लागले. गाडीत बसून ते आपापसात बोलत होते. नेमकं कोणाचं तोंड पाहून आपण या संकटात अडकलो आहोत? सगळ्यांच्या मनात भीती होती. आणि मी आधीच सांगितलं होतं की विशाल हा त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यात मोठा होता. विशाल म्हणाला, इतका ताण का घेताय? अजून 3 तास आहेत. गाणी लावूया, गप्पा मारूया. तो पुढे म्हणाला, आपण ट्रिप एन्जॉय करायला निघालो आहोत. नंतर याच गोष्टी आठवणीत राहतील. विशालचं बोलणं ऐकून गाडीतील वातावरण थोडंसं हलकं झालं. त्यांनी गाणी लावली आणि पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली. पण साधारण अर्ध्या तासानंतर रात्रीचे 2:30 वाजले असताना त्यांना समोरून एक गाडी येताना दिसली. आतापर्यंत थोडंसं हलकं झालेलं वातावरण आता पुन्हा गंभीर झालं होतं. समोरून येणारी गाडी जवळ येताना पाहून सागर म्हणाला, गाणं बंद करा, कुणीतरी येतंय. हळूहळू ती गाडी त्यांच्या गाडीच्या शेजारी येऊन थांबली. त्यांच्या गाडीच्या खिडक्या अजूनही पूर्ण बंद होत्या. समोर थांबलेल्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर एक काका बसले होते आणि त्यांच्या शेजारी एक काकू बसल्या होत्या. त्या काकांनी त्यांच्या गाडीची काच खाली केली. ते अंदाजे 60 ते 65 वर्षाचे दिसत होते. त्यांनी हाताने इशारा करत विचारलं, इथे काय करताय तुम्ही? हे पाहताच समीर लगेच सागरला म्हणाला, सागर, गाडीची काच खाली करू नकोस. सागर काहीही बोलला नाही. तो शांतपणे समोर पाहत बसला आणि त्याने त्या काकांकडे नजरेनंही पाहिलं नाही. काही क्षणांनी त्या काकांनी 2-3 वेळा हॉर्न वाजवला. तेव्हा विशाल म्हणाला, अरे हे बहुतेक गावातील लोक असतील, एकदा बोलून तरी पाहूया. सागर थोडा गोंधळला. मग समीर म्हणाला, ठीक आहे, थोडीशी काच खाली करून बोलूया. सागरने हळूच खिडकी थोडी खाली केली. तेव्हा काकांनी पुन्हा विचारलं, इथे काय करताय तुम्ही? सागरने उत्तर दिलं, आमची गाडी बंद पडली आहे. आम्ही मेकॅनिकची वाट पाहतोय. तो सकाळी 5 वाजता येणार आहे. हे ऐकल्यावर ते काका गंभीर आवाजात म्हणाले, गाडीच्या काचा खाली करा आणि शांतपणे आत बसून राहा. ते पुढे म्हणाले, बाहेर जंगली प्राण्यांचा धोका आहे आणि इतरही बरंच काही आहे. त्यामुळे काहीही झालं तरी गाडीतून बाहेर पडू नका. असं वाटत होतं की जणू ते त्यांना सावध करायला आले होते. कोकणात जशा नकारात्मक शक्तींच्या आणि चकव्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, तशाच इथे देवदेवतांवर आणि ग्रामदेवतांवरही लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. लोक म्हणतात की संकटाची चाहूल लागली तर देव कोणत्याही रूपात येऊन इशारा देतात किंवा मदत करतात. अशा गोष्टी कोकणातील गावांमध्ये खूप सामान्य मानल्या जातात. त्या काकांनी पुन्हा 2-3 वेळा खिडक्या बंद ठेवण्याचा आणि काहीही झालं तरी बाहेर न पडण्याचा इशारा दिला आणि मग ते तिथून निघून गेले. त्यावेळेपर्यंत सागर आणि समीरला झोप येऊ लागली होती. ते अर्धवट जागे आणि अर्धवट झोपेत होते, पण बाकीचे 3 जण पूर्ण जागे होते. त्या काकांना जाऊन जवळपास 15 मिनिटे झाली असावीत. तेवढ्यात संजय अचानक म्हणाला, मला गुदमरल्यासारखं होते. मला बाहेर जायचं आहे. गाडीच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या. संजयचं हे बोलणं ऐकताच डुलक्या घेत असलेले समीर आणि आकाश दचकून जागे झाले. ते म्हणाले, काय म्हणालास तू? संजय चिडूनच म्हणाला, अरे मला बाहेर जायचं आहे. मला गुदमरल्यासारखं होतंय. तुम्ही सगळ्यांनी खिडक्या बंद केल्या आहेत. विशाल त्याला समजावत म्हणाला, नाही, तू कुठेही जाणार नाहीस. आपण खिडक्या थोड्या खाली करूयात. पण संजय हट्टाने म्हणाला, नाही यार, फक्त 2 मिनिटासाठी. मी लांब जाणार नाही. फक्त थोडी हवा घेऊन येतो. शेवटी सगळ्यांनी खिडक्या थोड्या खाली केल्या आणि संजय गाडीतून उतरून थोडं पुढे चालत गेला. साधारण 1.5 मिनिटानंतर सागर अचानक विशालला विचारतो, विशाल, तुला काही आवाज ऐकू येतोय का? विशाल म्हणाला, कसला आवाज? सागर हळू आवाजात म्हणाला, संजय कुणाशी तरी बोलतोय. तेव्हा समीर म्हणाला, कदाचित तो घरी फोनवर बोलत असेल. पण सागर गंभीर आवाजात म्हणाला, नाही, तो ज्याच्याशी बोलतोय त्या दुसऱ्या व्यक्तीचाही आवाज येतोय. लक्ष देऊन ऐका. हे ऐकताच सगळे शांत झाले आणि लक्ष देऊन ऐकू लागले. त्यांना संजय कुणाशी तरी हळू आवाजात बोलताना ऐकू येत होतं आणि समोरून एका बाईचा आवाजही त्याला उत्तर देत होता. जर तो मोबाईलवर बोलत असता तर त्या बाईचा आवाज त्यांना फोनमधून स्पष्ट ऐकू आला नसता. पण तसं काहीच नव्हतं. आता सगळ्यांच्या मनात संशय आणि भीती दोन्ही वाढू लागले होते. सागरने हळूच गाडीचा दरवाजा थोडासा उघडून बाहेर डोकावून पाहिलं. त्याला दिसलं की गाडीच्या थोड्याशा मागे रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाजवळ संजय बसला होता. हे पाहताच सागर घाबरून म्हणाला, लवकर सगळे बाहेर या. सगळेजण गाडीतून उतरले आणि संजयच्या दिशेने जाऊ लागले.
ते जवळ पोहोचल्यावर विशालने विचारलं, संजय कुणाशी बोलतोयस तू? पण संजयने काहीच उत्तर दिलं नाही. त्याची मान एका बाजूला झुकलेली होती. मग त्याने हळूहळू मान सरळ केली आणि विशालकडे एकटक पाहू लागला. हे पाहून सागरही घाबरला आणि म्हणाला, असं काय बघतोयस? सांग कुणाशी बोलतोयस? आता संजयने सागरकडेही तसंच विचित्र नजरेने पाहायला सुरुवात केली. सागर चिडून म्हणाला, याला एक थप्पड मारली पाहिजे. पण पुढच्याच क्षणी संजयने जे उत्तर दिलं त्याने त्या सगळ्या मुलांच्या अंगाचा जणू थरकाप उडाला. संजयच्या तोंडातून एका मुलीचा आवाज ऐकू आला, रात्री 10 वाजल्यापासून तुम्ही मला सगळे त्रास देत आहात. मला संजयशी नीट बोलूही देत नाहीत. संजयच्या आवाजात मिसळलेला तो स्त्रीस्वर ऐकताच सगळे भयाने थरथर कापू लागले. आकाश थरथरतच म्हणाला, संजय तुला काय झालंय? असं का बोलतोयस? त्यावर संजय पुन्हा त्या मुलीच्या आवाजात म्हणाला, मला काही झालं नाही. मी संजयला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आकाश घाबरतच विचारतो, कुठे घेऊन जाणार आहेस? तेव्हा संजय पुन्हा त्या स्त्री स्वरात म्हणाला, जिथून तुम्ही मला घेऊन आलात तिथे. हे बोलताना तो जंगलातील त्या घराच्या दिशेने बोट दाखवत होता. हे ऐकतात सगळ्यांचा श्वासच जणू थांबला. ते घाबरून धावत गाडीकडे गेले, आत बसले आणि लगेच दरवाजे लॉक करून घेतले. संजय मात्र अजूनही त्या पुलाजवळच उभा होता. काही क्षणांनी तो हळूहळू गाडीच्या मागे गेला आणि अचानक गाडीला दरीकडे ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. इतकी ताकद त्याच्यात अचानक कुठून आली होती हे कुणालाच समजत नव्हतं. तो अक्षरशः संपूर्ण ताकदीने गाडी हलवत होता. गाडी हादरू लागली होती. त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येत होते. हे पाहून आकाश घाबरतच म्हणाला, अरे असंच चालू राहिलं तर आपण गाडी सकट दरीत पडू. आकाश आणि सागर लगेच गाडीतून उतरले आणि संजयच्या मागे गेले. आकाशने रागाने त्याला एक थप्पड मारली आणि ओरडला, अरे कसलं नाटक करतोय संजय? त्यावर संजय भयानक आवाजात म्हणाला, मला हात लावला तर तुमच्यापैकी कोणी जिवंत राहणार नाही. आणि ते बोलून संजय मोठ्याने हसू लागला. तेवढ्यात समीर आणि विशाल ही गाडीतून बाहेर आले. तेव्हा विशाल अचानकच सागरला म्हणाला, एक गोष्ट लक्षात आली का? संजय इतक्या जोराने गाडी दरीकडे ढकलतोय पण गाडी हलतच नाहीये. हे ऐकताच सागरच्या लक्षात आलं की गाडीच्या डॅशबोर्डवर हनुमंताची एक छोटीशी मूर्ती ठेवलेली होती. सागर आणि आकाश लगेच गाडीकडे गेले. त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली, एका टॉवेलमध्ये गुंडाळली आणि त्याचा हार बनवला. सागर शांतपणे संजयजवळ गेला आणि तो टॉवेल त्याच्या गळ्यात घातला. टॉवेल गळ्यात पडताच संजय जोरजोराने तडफडू लागला. काही वेळ तो जोरजोरात ओरडत राहिला, मी याला सोडणार नाही, मी याला सोडणार नाही. असं ओरडत असतानाच संजय अचानक बेशुद्ध पडला. सगळ्यांनी त्याला गाडीत उचलून बसवलं आणि पूर्ण रात्र गाडीत भजन म्हणत काढली. सकाळी साधारण 5:30 वाजता मेकॅनिक तिथे पोहोचला. तो गाडी दुरुस्त करत असताना त्यांनी त्याला रात्री घडलेली संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकल्यावर मेकॅनिक त्यांना म्हणाला, इथून जवळच एक मंदिर आहे, तुम्ही लगेच तिथे जा. त्यानंतर ते सगळे गाडी घेऊन 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरात गेले. ते संजयला घेऊन मंदिरात पोहोचले. मंदिरात एक पंडितजी बसले होते. त्यांनी काही मंत्र म्हटले आणि संजयवर पाणी शिंपडलं. त्यानंतर मंदिरातील प्रसादाचं पाणी त्याला प्यायला दिलं. थोड्याच वेळात संजय पुन्हा नॉर्मल झाला. पण त्यानंतर पंडितजींनी जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. पंडितजी म्हणाले, संजय आता ठीक झाला आहे, पण त्या स्त्रीची आत्मा अजूनही त्याच्या सोबत आहे. ती सध्या मंदिराच्या बाहेर उभी आहे आणि ती तुमची वाट पाहते. हे ऐकून सगळे थरथर कापू लागले. मग पंडितजी पुढे म्हणाले, तुमच्यापैकी कोणाकडे तरी तिची एक वस्तू राहिलेली आहे, लगेच त्या जागी परत जा आणि तिची वस्तू तिथे ठेवून या. आकाश घाबरतच विचारतो, कोणती वस्तू पंडितजी? तेव्हा पंडितजींनी संजयच्या पायाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, त्या मुलीचं मंगळसूत्र संजयच्या बोटात अडकलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही ते परत ठेवत नाही तोपर्यंत ती आत्मा तुमचा पाठलाग करत राहील. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर पुन्हा एकदा काठा उभा राहिला. ते लगेच पुन्हा त्या जंगलातील घराकडे गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी हात जोडून आपल्या चुकीची माफी मागितली आणि संजयच्या बुटात अडकलेलं मंगळसूत्र तिथेच शांतपणे ठेवून दिले आणि पुन्हा ते त्या हनुमान मंदिरात आले. तेव्हा पंडितजींनी त्यांना त्या स्त्रीबद्दल सांगितलं. काही वर्षांपूर्वी ती स्त्री तिच्या नवऱ्यासोबत मोटरसायकलवरून त्या रस्त्याने जात होती, पण त्या ठिकाणी त्यांचा भीषण अपघात झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तिच्या नवऱ्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली, पण ती स्त्री अजूनही त्या भागात भटकते. ती कोणाला तरी आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. त्या रात्री तिचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण होणार होतं आणि जर संजयने ते मंगळसूत्र 1-2 दिवस स्वतःजवळ ठेवलं असतं आणि डोंगराळ भाग सोडून गेला असता तर त्याला त्या आत्म्याच्या तावडीतून सोडवणं खूप कठीण झालं असतं. यानंतर सगळ्यांनी हात जोडले.
ती ट्रिप रद्द केली आणि पुन्हा माणगावला सागरच्या घरी परतले. तिथून प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. त्यांची कोल्हापूरची ट्रिप अपूर्णच राहिली. आता बघा मित्रांनो, महाबळेश्वरच्या डोंगरांमध्ये काही परंपरा, नियम आणि स्थानिक श्रद्धा आहेत. काही लोक इथे येतात, एखादी जागा शोधतात, दारू पितात, सिगारेट ओढतात आणि कचरा टाकतात. पण ते हे विसरतात की ज्या जागी ते बसलेले आहेत त्या जागांनाही एक स्वतःची ऊर्जा आहे आणि अस्तित्व आहे. असं मानलं जातं की या डोंगरांमधील शक्ती इतक्या प्रबळ असतात की सामान्य तांत्रिक आणि मांत्रिकांनाही त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं. म्हणून जेव्हा तुम्ही डोंगराळ भागात फिरायला जाता तेव्हा तिथल्या स्थानिक परंपरा, श्रद्धा आणि निसर्गाचा आदर करा. ही होती सागरची संपूर्ण कथा. जर तुमच्यासोबत ही अशी घटना घडली असेल तर खाली दिलेल्या ईमेलवर तुमची कथा पाठवू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.